गणिताचा एक प्रश्न एमपीएससी मध्ये किती छान विचारलाय पहा. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. आता पहा, जी जागा व्यापायची आहे ती आयताकृती आहे, त्याचं डायमेन्शन आहे 18 मीटर बाय 12 मीटर आणि ज्या चौरसाकृती फरशा आहेत त्याचं डायमेन्शन आहे 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. आता जेव्हा आपल्याला एकूण फरशा विचारतील तेव्हा काय करायचं, एकूण फरशा बरोबर जी जागा व्यापायची आहे त्याचं क्षेत्रफळ वर आणि चौरसाकृती फरशी तिचं क्षेत्रफळ खाली. म्हणजे काय, अंशामध्ये येणार 18 मीटर गुणिले 12 मीटर आणि छेदामध्ये येणार 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. आता मुलं काय करतात, डायरेक्ट भाग लावतात, पण ते चुकणार मित्रांनो, कारण अंशामध्ये मीटर आहे, छेदामध्ये सेंटीमीटर आहे. तुम्हाला माहितच आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग आपण काय करूया, 18 मीटर त्याचं काय करणार, 18 मीटर गुणिले 100 सेंटीमीटर आणि जे 12 मीटर दिसत आहे ते 12 मीटर गुणिले 100 सेंटीमीटर. छेदामध्ये 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर आहेच. आता सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, हे सेंटीमीटर कॅन्सल, 0 0 कॅन्सल होणार. वरती काय राहणार, अंशामध्ये 18 गुणिले 12 गुणिले 100 आणि छेदामध्ये काय राहणार 3 गुणिले 3 म्हणजेच 9. आता अंशाचा गुणाकार केला तर तो येतो 21,600 आणि छेदाचा गुणाकार येतो 9. 21,600 भागिले 9 उत्तर येतं 2400. याचा अर्थ 18 मीटर बाय 12 मीटर जी जागा आहे त्याच्यामध्ये 30 सेंटीमीटर बाजू असलेला किती फरशा मावतील, तर 2400. आय होप या ॲनिमेशनने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.